मला मंदिर दिसत नाही, दादा खाचरचा दरबार मला दिसत नाही, मला तर हे अक्षरधामचं मध्य केंद्र दिसत आहे। त्याचप्रमाणे भक्तांनो, आपल्या या यावल जावे परिसरामध्ये जर आपलं मुख्य आणि मध्य केंद्र असलं तर हे सावदा गाव आहे। आणि जो सत्संग यद्यपि वडिलोपार्जित आपल्या घरामध्ये होता, आपल्या वडिलांमध्ये जे चांगले सत्संगाचे संस्कार होते, आपल्यामध्ये जे संस्कार आहे, प्रत्येकाने आपल्या घरामधील जे नवीन पिढी आहे, आपले मुलं बाळ आहे, त्या मुलं बाळांमध्ये जर हे सत्संगाचे चांगले योग्य संस्कार टाकले तर एक दिवस आपली हे नवी पिढी या मंदिरच्या पायऱ्या चढतील, आपला सत्संग पुढे चालू राहील। बाकी जर आपल्या मुलांकडे दुर्लक्ष केलं तर हा सत्संग भक्तांनो अटकणार तर नाही। भगवान स्वामीनारायण वचनामृतामध्ये म्हणतात की हा सत्संग कमी हो या जास्त हो, ते आमच्या मर्जीप्रमाणे होईल। बाकी सांगण्याचा उद्देश आहे की एवढा चांगला योग जर आपल्याला मिळाला आहे तर भक्तांनो, मंडळ पण फार छान आपल्याला मिळालेला आहे। आताच पाटीलने आपल्याला सांगितलं की भरपूर वर्ष या सावल्या मंदिराला झाले, 111 वर्ष झाले। जशी स्थिती आहे तशी स्थिती आपण बघत आलो आहे। आता काही नवीन या मंदिराची कायापालट होणार आणि नक्की 100% होणार, कारण की सद्गुरु शास्त्री स्वामी धर्मप्रसादजी, अक्षर निवासी सद्गुरु शास्त्री स्वामी नीलकंठदासजी, सद्गुरु शास्त्री स्वामी भक्ती प्रकाशदासजी, अक्षर निवासी सद्गुरु शास्त्री स्वामी भक्ती किशोरदासजी, या संतांचा आशीर्वाद आणि त्याच मंडळाच्या बाग बगीच्यामध्ये हे नवयुवान एकला पहा, एक गुलाबाचं फूल, एक मोगऱ्याचं फूल, कितना विविध प्रकारचे फुलं नवयुवान या मंडळामध्ये शास्त्रीजींनी घडवलेले आहे। या मंडळामध्ये 35 शिष्य आहे। किती? 35। पूर्ण संख्या आपल्याला इथे दिसणार नाही, पण त्या 35 शिष्यांमध्ये हम किसी से कम नहीं। सर्वांची तळमळता या सत्संगामध्ये अशी आहे, फक्त आपल्याला कोणता त्यांच्याकडून फायदा या सत्संगात घ्यायचा आहे ते आपल्या सर्वांवर अवलंबून आहे। शास्त्री स्वामी स्वयंप्रकाशदासजी सावल्या मंदिरचे सक्रिय आणि ऍक्टिव्ह कोठारी आहे। भले ते कमी बोलता स्वभावाने त्यांच्या हृदयी सत्संगाच्या प्रति गोडपणा आहे, दुजा भाव नाही कोणाप्रत्ये। अरे गरीब असो श्रीमंत असो कोणी पण असो, बघा साधू संतांचं एकच विधान असतं, मंदिरामध्ये आला तो भगवान स्वामीनारायणचा हरी बघा, देवाचं मोकळ्या मनाने दर्शन घ्या, साधू संत असले साधू संतांना पाया पडा, प्रेमाने 2 शब्द बोला, काही दुःख असलं साधू संतांच्या पुढे तुम्ही मांडा, काही आपल्याला त्यांच्याकडून मार्ग मिळेल आणि आपण त्या मार्गावर चालले तर आपण सुखी हो। भरपूर असे आपल्या सत्संगामध्ये उदाहरण आहे की ज्यांनी संतांच्या वचनांवर विश्वास ठेवला आहे आणि त्याप्रमाणे चालले आहे, आजच्या तारीख मध्ये ते लोक सुखी आहे। सेठ आहे, कोण आहे? कोण आहे? आपण सेठ नाही आहे। आपल्या जवळ लाखो करोडो असणे आपण सेठ नाही, आपले सेठ कोण आहे? कोणा? जोरात बोला। राधा कृष्णदेव हरी कृष्ण महाराज हे आपले सेठ आहे आणि त्या सेठांकडे काही जर आपण अपेक्षा ठेवा, अहो त्यांच्या हृदय आपल्यावर भरपूर दया आहे, भरपूर दया आहे। न मांगने से 1000 हाथों से देने वाले है, ऐसे सावदा के सेठ हमें मिले हैं, हमारा तो धन भाग्य है।
आपलं सर्वांचं जीवन धन्य धन्य झालं. भक्तांनो, शेवटी प्रमोद महिपाल चौधरी अणमक्कजला निर्मान्यते सहजानंद घेऊन भजसदा परात्पर पूर्णप्रीतम नारायण भगवान श्री स्वामीनारायण राधा कृष्णदेव हरिकृष्ण महाराज यांच्या कृपेने आपण आज या सभामध्ये पूज्य स्वामी गोविंद प्रसादजी, स्वामी धर्मसुखदासजी, शास्त्री राजेंद्र प्रसादजी, अनंत सर्व संतगण व सर्व हरिभक्तगण सर्वांना जय स्वामीनारायण. भगवान स्वामीनारायण यांनी आपल्यासाठी हा सत्संग उभारला आणि आपण पाहत आलो ह्या मंदिराच्या माध्यमाने ह्या परिसरामध्ये जो सत्संग घडलेला आहे हे खूप महत्वाचं आहे. आज आता सर्व संतांनी आणि शास्त्रीजींनी आपल्याला सांगितलं की हे माध्यम आहे, हे मंदिर आहे, ह्या परिसराचं माध्यम आहे. ह्या माध्यमामुळे आम्ही पण सर्व ह्या माध्यमाने इथे आलेलो आहे. हे त्यांच्या मनोगत व्यक्त करू इच्छित आहे. तर मी सागर चौधरींना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं. दर्शन करायला मिळत आहे. आपलं किती धन्यवाद म्हणावं की आपण इथे येऊन आपल्याला सर्व संतगण शक्य नाहीये की एवढ्या सर्व संतगणांना आपण प्रत्यक्ष जाऊन त्यांना भेटणं किंवा त्यांचा वेळ दे आपल्याला देऊ शकतील हे शक्य नाही होत. पण मंदिराच्या सगळ्या कार्यक्रमात निमित्त सर्व संतगण इथे जमतात आणि आज आपण धन्यवाद आहोत की आपल्याला सर्व संतांच्या सोबतच दर्शन करायला मिळत आहे. त्याबद्दल मी सर्व संतांचे आभार मानतो. खूप चांगले विचार आहे. शिक्षा पद्धती जर आपण वाचली तर आपल्या जीवनाची गाडी कशी चालवायची हे आपल्या हातात असते. त्यानंतर पुढचा कार्यक्रम आहे की जो आपल्या कार्यक्रमाचे जे यजमान आहे प्रमोद चौधरी यांचा मुलगा सागर चौधरी आणि त्यांच्या पुढच्या पिढीतील त्यांचा जो दिवा आहे विहान चौधरी त्यालाच कंठी धारण करायची आहे. म्हणजे ह्या ठिकाणी संपूर्ण संतांच्या उपस्थितीमध्ये विहान चौधरी हा सुद्धा पुढील वाटचालीसाठी आपल्या स्वामीनारायण सत्संगामध्ये प्रवेश करतो आहे आणि या स्वामीनारायण मंदिरामध्ये जे काही शिक्षापत्रित नियम सांगितलेले आहे त्याचं पालन करणार आहे. म्हणून आता एवढ्या लहानपणापासून त्याला या ठिकाणी शास्त्री भुसावळ मंदिराचे शास्त्री स्वामी धर्मस्वरूपदासजी यांच्या हस्ते त्याला कंठी धारण करण्यात येणार आहे. विहान चौधरी हातून आपल्या गळ्यामध्ये सुद्धा आपण तुळशीची माळा धारण केलेली आहे. स्वामी भगवान जय. विहान आपल्या स्वामीनारायण मध्ये पक्का सत्संगी झाला. आपल्या या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षीय प्रवचन आपल्या भुसावळ मंदिराचे शास्त्री श्री धर्मस्वरूपदासजी करतील अशी मी त्यांना विनंती. ओम धर्मस्थं धर्मपोषकं धर्मारिध्वान्ततरणीं श्रीकृष्णं प्रणमाम्यहम्. आराध्य इष्टदेव भगवान स्वामीनारायण निज मंदिरामध्ये विराजित आपले सर्वांचे सुखकर्ता आपल्यावरती कृपा दृष्टी करते असे राधा कृष्णदेव हरिकृष्ण महाराज, वरतालवासी लक्ष्मीनारायण देव, रणछोडराय धर्मभक्ती वासुदेव राधा कृष्णदेव हरिकृष्ण महाराज, आमचे भुसावळवासी संकल्पसिद्ध हरिकृष्ण महाराज, जळगाववासी लक्ष्मीनारायण देव लक्ष्मीनारायण हरिकृष्ण महाराज यांच्या चरणी आधी आपण कोटी कोटी वंदन करूया. सभेमध्ये उपस्थित गुरुवर्य सद्गुरु स्वामी गोविंद प्रसाददासजी, शास्त्री राजेंद्र प्रसाददासजी, स्वामी भगवत स्वरूपदासजी, विश्वप्रकाशदासजी, अनंत प्रकाशदासजी, स्वयंप्रकाशदासजी आणि योगेंद्र प्रसाददासजी आणि ब्रह्मचारी महाराज मुकुंद प्रियदासजी आणि सर्व संतगण आणि पार्षदगण, सर्व हरिभक्तगण, यजमान परिवार, प्रमोद महिपाल चौधरी त्यांचे चिरंजीव सागर चौधरी यांचे चिरंजीव विहान चौधरी व संपूर्ण परिवार, सर्वांना जय स्वामीनारायण. कारण मला थोडं आवडत नाही आणि कमी आवडत नाही.
लहान आवाज आवडत नाही, सर्वांना माहिती आहे. भक्तांनो, आज राधा कृष्णदेव हरिकृष्ण महाराज यांच्या 111व्या वर्धापन दिवसानिमित्ताने आपण या ठिकाणी सर्व एकत्रित झालो. या मंदिराचे कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाशदासजी यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. खूप साधे आहे, खूप साधे आहे. मला म्हटलं शास्त्री पाटोत्सवाला यायचं, म्हटलं तुम्ही नाही म्हणसान तरी मी येईन. गोविंद स्वामी सुरुवातीला आम्ही आलो, मला त्यांचं दर्शन झालं नाही, परंतु माझा अंतरात्मा असा म्हणत होता ते सभेच्या आधी इथे पोहोचून जातील. कारण आपल्या या खानदेश समाजाचं, अखिल खानदेश सत्संग समाज याचं मिनी वडताल म्हटलं तर एक सावधा स्वामीनारायण मंदिर आहे. आज 25 वर्षापूर्वी आपली वडतालला जायची ताकद नव्हती, तेव्हा आपण राधा कृष्ण देवाचे दर्शन करून वडतालचा आनंद आणि सुख हा मानत होतो. असे राधा कृष्णदेव यांचा हा 111वा प्रतिष्ठा महोत्सव वर्धापन दिवस आज आहे. तर त्या निमित्ताने आपण काय करायला पाहिजे, काहीतरी त्याची आठवण आपल्याला पाहिजे. 111 वर्ष पूर्ण झाले होते तेव्हा मी हा राधाकृष्ण देवाच्या चरणी नियम घेतला आहे की मी रोज दर्शनाला येईल. मात्र महिला मंडळ तर लगभग येतच रोज. बाहेर गावचे असतील ते कदाच उत्सव प्रसंगी येत असतील. बाकी इथलं महिला मंडळ मला जोपर्यंत मी चेहरे बघतो तोपर्यंत प्रत्येक मंदिरामध्ये सकाळी नाही तर संध्याकाळी, संध्याकाळी नाही तर सकाळी आहेच दर्शन. हरिभक्तांमधून पुष्कळशे हरिभक्त असे आहेत की रोज ते दर्शनाला येतात. परंतु माझं तुम्हाला सांगणं हे आहे, आपण निष्ठा राधा कृष्ण देवाशिवाय, भगवंताशिवाय आपलं डोकं कुठेही नमायला नको. कोणी चादरवाला बाबा असो, कोणी धब्ब्यावाला बाबा असो, कोणी उत्पत्तीवाला बाबा असो, डोकं कुठे लपायला पाहिजे? सचिन, भगवंताचं. कारण मनुष्य देह हा आपल्याला मोक्षासाठी भगवंताने दिलेला आहे. मनुष्य देह हा भगवंताने आपल्याला मोक्षासाठी दिलेला आहे. इकडे तिकडे भटकण्यासाठी मनुष्य देह दिला नाही. मोक्ष जर ह्या जीवात्म्याचा करायचा असला तर तो ह्या मनुष्य देहाद्वाराच होतो. बाकी इतर देहाद्वारा जीवात्माचा मोक्ष होत नाही. आणि तो मोक्ष सुद्धा देणारा कोणी एकमेव असला तर कोण आहे? बोला ना, भगवान नारायण आहे. भगवंताशिवाय, हे बघा एक तुम्हाला आख्यायिका सांगतो. आपण श्रीमद भागवत सप्ताह पुष्कळ वेळ ऐकले. मुचकुंद राजा बघ, खूप शूरवीर, बलिष्ठ. देवदानवांचं युद्ध झालं त्यावेळेस देवतांनी त्या राजाला बोलवलं की आमच्या पक्षामध्ये तुम्ही या आणि आम्हाला मदत करा. तर तो राजा एवढा शूरवीर होता की त्यांनी देवांना विजयी केले आणि असुरांना पराजित केले. तर सर्व देव खूप प्रसन्न झाले. मी तुम्हाला मोक्षाची व्यक्ती सांगतोय. सर्व देव त्यांच्यावरती प्रसन्न झाले आणि म्हणतात, ओहो, तुमच्या मदतीने आमचा विजय झाला, आमच्याकडनं तुम्ही काही मागून घ्या, आमच्याकडनं तुम्ही काही मागून घ्या. हे कथा
सुखदेवजी महाराज परीक्षिताला सांगताय, तर राजाने सर्व देवांना हात जोडून विनंती केली, माझ्यावरती तुम्ही जर सर्व प्रसन्न झाले असाल तर मला तुम्ही मोक्ष द्या, कल्याण करा माझं. सर्व देव एक दुसऱ्याच्या तोंडाकडे बघू लागले. महाराज माफ करा आम्हाला, आम्ही सर्व देऊ शकू, तुम्हाला राज्य देऊ, तुम्हाला लक्ष्मी देऊ, तुम्हाला वैभव देऊ, तुम्हाला सुख समृद्धी देऊ, जे लागलं ते आम्ही देऊ, परंतु मोक्ष देण्याचा अधिकार आमचा कोणाचा नाही. तोही फक्त अधिकार फक्त एक भगवान नारायणचा अधिकार आहे, आणि तेही कर्म करा म्हणजे भक्ती. भक्ती करसान, कर्म करसान तरच तुमचं मोक्ष होऊ शकेल, बाकी काय होऊ शकेल. चला, राजा म्हणतो एवढं नाही, पण माझं आयुष्य केवढं झालं आहे तर सांगा. त्यांचा रोजमेड उघडला आणि म्हणतात 3 घडी तुमचा मोक्ष आयुष्य झाला. किती? 3 घडीमध्ये मोक्ष करून घ्या. तुरंत राजा पृथ्वी तळावरती आला, सर्वस्वचा त्याग केला आणि भगवंताच्या ध्यानस्थ बसला आणि भगवंताची सेवा करू लागला. तर मोक्ष कोणी दिला? भगवान नारायणाने मोक्ष दिला. भगवान नारायणाने त्याचे कल्याण केले. तर यासाठी मी तुम्हाला सांगतो, त्याला देवतांनी सांगितलं की तू नारायणाच्या चरणी निष्ठा ठेव, नारायणाची उपासना कर, तर तुझ्या 3 घडीमध्ये तुझा मोक्ष भगवान नारायण यांनी केला. तर आपण 111 वर्ष झाले, आपले पूर्वज गेले, त्यांची उपासना करून आणि पूर्वज आपले अक्षरधाममध्ये बसेल असतील आणि ते वरतून बसून बसून आपल्याला सर्वांना आशीर्वाद देत असतील. तरी भक्तांनो, आमचे प्रमोद चौधरी त्याची काय गोष्ट सांगू. त्याचे वडील होते महिपत चौधरी, साधा माणूस सुद्धा महिपत चौधरी. हात धरून आणला आणि इथे मंदिरात आले आणि शास्त्रीला म्हणता, हात तुमच्या हवाले केला, तुमच्या जवळ ठेव. साधू संतांची आणि राधा कृष्णदेवाची एवढी त्याने सेवा केली आहे, ते फळ आज दिसत आहे. काय फळ आहे माहिती आहे? रात्री 12 वाजता उठला आणि त्याच्या पत्नीला म्हणतो, आण गराला खायला. का बरोबर आहे? एवढे सुख सम. आणि दुसरे त्याच्यापेक्षा अति धनाढ्य असतील, परंतु त्याला जेवढा संतोष आणि शांती आहे तेवढी कोणाला नाही. आणि साधू संतांच्या वचनामध्ये विश्वास ठेवणारा, तर आज त्याची सेवा, केवढी सेवा आणि काम करण्यासाठी, भगवंताची सेवा करण्यासाठी केवढा तत्पर राहायचा. रोहित स्वामी तुम्हाला सांगून, रोहित स्वामी हा सभामंडप सकाळी झाडायचा, तर सकाळी वेळ मिळू ना आणि कमी वेळात काम होईल त्यासाठी रात्री झाडू आणि ते सूप तिथे दरवाजाचे घेऊन कुठले लागलेत आम्हाला. तेवढी गायीची सेवा सुद्धा त्याने खूप सेवा केली, खूप सेवा केली. त्याचं हे फळ आज त्याच्या पाठीमागे त्याचा चिरंजीव सागर चौधरी, ते पण खूप उदार दिल आणि सत्संगाप्रते त्यांना खूप प्रीती आहे, असा हा परिवार चौधरी परिवार आहे. आणि तेच प्रथा, त्याच्या मागे लहानसा अभियान, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी तेज संस्कार सिंचन चालू आहे. तेज संस्कार सिंचन चालू आहे. कारण लहान मुलांना जेवढे आपण संस्कार देऊ, लहान मुलांना जेवढे आपण संस्कार देऊ, ते आपली पिढीला उद्धार करणारा बनू शकेल. तो आपली म्हातारपणी सेवा करू शकेल. नाहीतर वृद्धाश्रमामध्ये जागा नाही मिळत हो, बरोबर ना? आई वडिलांची सेवा आपण नाही करणार तर कोण करणार? जेवढी आई वडिलांची सेवा, जो फळ आहे ते भगवंताच्या सेवेचं जे फळ आहे ते आई वडिलांच्या सेवेचं फळ आहे. तर आज या 111व्या
वर्धापन दिनानिमित्त माझं सर्वांना हे सांगायचं आहे की आपण भगवंताच्या कृपेने सुखी आहोत, आपण भगवंताच्या कृपेने सशक्त आहोत. आपल्याला भगवंताने डोळे दिले, भगवंतानी कान दिले, भगवंतानी हात दिले, भगवंतानी पाय दिले, ते सर्वच भगवत अर्थी वापरायला पाहिजे. डोळे दिले तर डोळ्याने काय करायचं? दर्शन. पाहिजे दर्शन. हात दिले ते कशासाठी वापरायचे? जोडण्यासाठी. पाय दिले कशासाठी? घरून मंदिरात येण्यासाठी. नाहीतर काय येतो माहिती आहे, बाहेर मंदिराच्या दगडावर बसले आणि संध्या तिचा घंटा वाजला, चला जेवणाची वेळ झाली, चालले घरी. असं व्हायला नको. मंदिराच्या आरतीचं जेवढं आपल्याला लाभ आहे, बघा आरतीमध्ये तुम्हाला सांगू, आरतीचं महत्व तुम्ही काय समजले आहे? भगवंताची आरती होते, त्याच्यामध्ये सर्व देवता मंदिरामध्ये हजर असतात, मंदिरामध्ये हजर असतात. आणि त्यावेळेस आपली हाजरी जर मंदिरामध्ये असली तर त्यांचे जे परमाणू असतात ते आपल्या शरीरावरती येतात आणि आपले जीवन, आपलं शरीर हे पवित्र होत असतं. यासाठी सर्व साधू संतांचं मंदिरामध्ये आरतीसाठी येणं हे खूप खूप अगत्याचं असतं, आपल्याला वारंवार सांगत असतात. परंतु आपल्याला काय आहे, बुवा सांगताना आपण ऐकतो बस, दुसरं काही अंमलमध्ये आणत नाही. जेवढा आपण साधू संतांचे वचनाचा अंमल करू तेवढंच आपलं जीवन सुखी होईल, आपला परिवार सुखी होईल आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख समृद्धी हे प्राप्त होईल. अंतमध्ये भगवान राधाकृष्ण देव हरिकृष्ण महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो. आमचा यजमान परिवार प्रमोद चौधरी, सागर चौधरी यांच्या परिवारामध्ये भगवान खूप सुख, शांती, समृद्धी, शरीर स्वास्थ्य हे खूप त्यांना प्रदान करो. आणि सावधा सत्संग समाज यांच्यावरती खूप भगवंताची कृपा राहो, त्यांना सर्वांना खूप सत्संग लाभो. आणि बाहेर गावून आलेले जे सर्व हरिभक्त मंडळी आहे, महिला मंडळी, पुरुष मंडळी, त्यांना सुद्धा भगवान खूप सुखी करो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून माझे वक्तव्य पूर्ण करतो. अस्तु. जय स्वामी. त्यानंतर बोलो स्वामीनारायण भगवान की जय, बोलो लक्ष्मी नारायण देव की जय, देव की जय. प्रमोद चौधरी, त्यानंतर सागर चौधरी. शाल, पुष्पहार, गुलाब पुष्प त्यांनी भुसावळ मंदिराच्या तयार करून ते हार इथे आणलेले आहेत. त्यानंतर विहार चौधरी विश्वमेतत् व्यवस्थितं स्वामीनारायणं श्रीमान स्वयं विजयितेतराम. अखिल ध्येय प्रत्येक समस्त कल्याण गुणाकरण उपासिष्ट देव भगवान श्री स्वामीनारायण आज आपल्या मंदिरामध्ये विराजमान श्री राधाकृष्ण देव हरिकृष्ण महाराज यांच्या 111व्या पाठोत्सव निमित्ताने आयोजित सुंदर अशी आपली ही सभा. सभेच्या अग्रस्थानी विराजमान परमपूज्यपाद गुरुतुल्य शास्त्री स्वामी गोविंद प्रसाद राजे स्वामी, जळगाव स्वामीनारायण मंदिर. सोबत परमपूज्यपाद गुरुतुल्य शास्त्री स्वामी धर्मस्वरूप राजे स्वामी, भुसावळ मंदिर. परमपूज्यपाद भगवत स्वरूप राजे स्वामी, परमपूज्यपाद राजेंद्र प्रसाद राजे स्वामी, आपल्या स्वामीनारायण मंदिर सावराची कोठारी. परमपूज्यपाद शास्त्री स्वामी स्वयंप्रकाश राजे स्वामी, शास्त्री स्वामी विश्वप्रकाश राजे स्वामी, मुकुंदानंद ब्रह्मचारी महाराज, शास्त्री स्वामी योगेंद्र प्रसाद राजे स्वामी, आमचे वडील गुरुबंधू शास्त्री स्वामी धर्मकिशोर राजे स्वामी, पूज्य माधव स्वामी, आमचे परम मित्र शास्त्री स्वामी नयन प्रकाश राजे स्वामी, मुक्त स्वामी, सर्व पूजनीय वंदनीय ब्रह्मनिष्ठ संतगण, सर्व भाविक हरिभक्तांना खूप प्रेमपूर्वक जय स्वामीनारायण. सुंदर आजचा आपला हा पाठोत्सवचा दिवस. आज आपल्या घरी आपल्या समोर एक अशी परिस्थिती निर्माण आहे, कभी खुशी कभी गम. खुशीचा तर तुम्हाला माहित आहे की आज आपल्या मंदिरामध्ये विराजमान राधाकृष्ण देव आणि हरिकृष्ण महाराज यांचा 111वा पाठोत्सव आहे.
तर मग दुःखाचा कोणता दिवस आहे? आज सोबत सोबत भगवान स्वामीनारायण यांचा तिरोधान दिवस, म्हणजे आज भगवान स्वामीनारायण यांनी स्वहस्ते स्वसंकल्पाने स्वतःचा देहाचा त्याग केला आहे. आणि तोच दिवस आज ज्येष्ठ शुक्ल दशमीचा दिवस, म्हणजे आज बरोबर दुपारी 12 वाजता भगवान स्वामीनारायण यांनी स्वतःचा देह स्वतःच्या संकल्पाने सोडला होता. हे अंतर्ध्यान लीलाचा दिवस सुद्धा आजचा आहे. आणि त्यासाठी मी सांगितलं कभी खुशी कभी गम. आणि सोबत सोबत अक्षरनिवासी शास्त्री स्वामी, भक्ती किशोरदासजी स्वामी, आपल्याला सगळ्यांना प्रिय असणारे हे संत, त्यांची पण विदाई बरोबर मागच्या पाठोत्सवच्या दिवशी त्यांची जाहीर सभा, एक शेवटची सभा होती. तर भगवान स्वामीनारायण यांचं या भूमीवर प्रागट्य झालं. भगवान स्वामीनारायण यांनी या भूमीवर प्रागट होऊन आपल्यासारख्या अनंत पामर जीवात्म्यांना त्यांनी सुखी केलं आहे. सागर भाऊ यांनी सांगितलं की शिक्षापत्री भगवान स्वामीनारायणच्या स्वहस्ते लिखित, त्या शिक्षापत्रीचा सुद्धा आता 200 वर्षाचा उत्सव कार्तिक समयामध्ये वटाला राबवण्यात येणार आहे. त्यासोबत सोबत आचार्य पद प्रतिष्ठाचा 200 वर्षाचा उत्सव सुद्धा स्वामीनारायण मंदिर वटाल येथे उजवण्यात येणार आहे. सांगण्याचं तात्पर्य की भगवान स्वामीनारायण यांनी ह्या पृथ्वीवर आल्यानंतर जे संकल्प सिद्ध केले, त्याचं हे अवतार कार्याचे सिद्धांताचे हेतू होते, ते हेतू म्हणजे काय? हे शिक्षापत्री. तुम्ही बघा, आज संसारामध्ये कोणतंही गव्हर्नमेंटचं कार्य असलं तर वेळेत केव्हा म्हटलं जातं, ज्यावेळी ते कागदपत्रावर लिहिलेलं असतं. त्याशिवायचं कोणतंही कागदपत्र आपण वेळेत गणत नाही. आणि त्यासाठी भगवान स्वामीनारायण यांनी शिक्षापत्रीमध्ये लिहिलं की माझ्या भक्तांनी जर जीवनामध्ये सुखी व्हायचं असला, त्यांना व्यवहार सुखी करायचा असला, तर कधीही त्यांनी कोणासोबत जर पैशाचा व्यवहार करायचा असला तर तो व्यवहार कसा करायला पाहिजे? साक्ष मंत्रा लेख्या लिहून त्याचा व्यवहार करायला पाहिजे. तर भगवान स्वामीनारायण यांनी स्वतःच्या जीवनाच्या माध्यमातून त्यांनी 49 वर्ष ह्या पृथ्वीवर राबवले. तर त्या माध्यमातून त्यांनी आपल्याला स्वतःच्या क्रियांच्या माध्यमातून फक्त एकच तत्व आपल्याला शिकवलं की माझा भक्त कोणत्या प्रकाराने सुखी होणार. तुम्ही सर्वे कोणी शेतकरी आहे, कोणाचा बिझनेस आहे. आता बिझनेसमॅन असला, जर बिझनेसमॅन म्हणेल की मी स्वतः परचेसिंग करेन, मी स्वतः मार्केटिंग करेन, मी जर सर्व करेल, तर त्याचा बिझनेस एवढा सक्सेस होत नाही. आणि त्यासाठी स्वामीनारायण संप्रदायाचा जर विकास करायचा आहे तर त्यासाठी भगवान स्वामीनारायण यांनी विविध प्रकारचे विभाग याची वेचणी केली. त्यामध्ये शास्त्र आहे, संत आहे, आचार्य महाराज आहे आणि सर्व भक्तगण आहे. दरेक प्रकारचे विभाग भगवंताने केले. का? कारण की याच्या माध्यमातून आपल्या ह्या संप्रदायाचा विकास आणि त्याची प्रसिद्धी वाढेल. परंतु सोबत सोबत एक नेतृत्व सुद्धा दिलं. जर समाजाला नेतृत्व नसलं तर तो समाज कोणत्या दिशेमध्ये जातो, कुठे भुरकटलो हे काही नक्की नाही. आणि त्यासाठी भगवंताने आपल्याला नेतृत्वासाठी देश विभाग केले आणि तो देश विभागांमध्ये आचार्य पदाची स्थापना केली. बघा, भगवंताने देश विभाग केलाय, ज्ञानाचा विभाग केलेला नाही. भगवंताने ज्ञान एक ठेवलं, परंतु एक व्यवस्था निर्माण करावी त्यासाठी भगवंताने देश विभाग केला. तर त्या आचार्य पद स्थापनाचा सुद्धा 200 वर्षाचा उत्सव येत आहे. परंतु सांगण्याचं तात्पर्य की भगवान आहे त्याची लीला कशी आहे. वसंत अवलौकिक, संत अवलौकिक, कृष्ण अवलौकिक आहे, गीत अवलौकिक, गीत अवलौकिक. भगवंताची दरेक रीत आहे ना, एक विविध प्रकारची असते. आणि त्या रीतच्या माध्यमातून माझा भक्त कसा सुखी व्हायला पाहिजे तेच भगवान स्वतःच्या लीलाच्या माध्यमातून संपन्न करत असतात. तर आज भगवंताने 49 वर्षापर्यंत ह्या पृथ्वीवर राहून विविध प्रकारचे सत्संग वितरण करत असताना, हरिभक्तांना स्वतःच्या लीलाचं सुख प्रदान करत असताना आज हा संप्रदाय संपूर्ण चौखंडमध्ये, आपल्या संपूर्ण विश्वामध्ये हा प्रसिद्ध झालेला आहे. आज तुम्ही बघा, अमेरिका सारखा देश, त्या अमेरिका सारख्या देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये स्वामीनारायण संप्रदायाचं मंदिर तुम्हाला दिसेल. शिकागो सारखं एक सिटी, त्या एक शिकागो सिटी मध्ये स्वामीनारायण मंदिर किती माहित आहे का? 12 स्वामीनारायण मंदिर आहे अमेरिका सारख्या देशामध्ये.
तर सांगण्याचं तात्पर्य की भगवान स्वामीनारायण यांच्या माध्यमातून संतांनी स्वतः खूप परिश्रम घेत असताना या संप्रदायाला संपूर्ण विश्वामध्ये प्रसिद्ध केला। तसेच गुरुवर्य शास्त्री स्वामी धर्मप्रसाद दाजी स्वामी यांच्या सुंदर मार्गदर्शनानुसार त्यांच्या आशीर्वादाने गुरुवर्य शास्त्री स्वामी भक्ती प्रकाश दाजी स्वामी ते आता हल्ली अमेरिकेला आहे, परंतु काल शास्त्री सोबत गोष्ट झाली तर शास्त्रीजींनी पण सुद्धा सांगितलं की माझ्या सर्व हरिभक्तांना खूप प्रेमपूर्वक हृदयापासून आशीर्वाद आणि सगळ्यांना जय स्वामीनारायण सांगायचा। तर शास्त्रीजींनी पण अमेरिकावरून आणि मोठे गुरु परमपूज्यपाद शास्त्री स्वामी धर्मप्रसाद दाजी स्वामी यांनी सुद्धा मुंबईवरून आपल्याला इथे आशीर्वाद पाठवले आहेत। आज सुंदर आपल्या मंदिरामध्ये 111वा पाठोत्सव, परंतु आपला संपूर्ण यजमान परिवाराला जो संकल्प होता की आपल्याला खूप दिव्य आणि भव्य ह्या पाठोत्सवाचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे, परंतु गुरुवर्य शास्त्री स्वामी भक्ती प्रकाश दाजी स्वामी त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण नक्की केला की हे 111वा पाठोत्सव आपण थोडा लहान पायावर इथे उजवूया आणि ह्याच आपल्या 111व्या पाठोत्सवाला आपण येत्या डिसेंबर महिन्यामध्ये खूप दिव्य आणि भव्य स्वरूपामध्ये आपण उजवूया। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपल्या सर्वचे प्रेमी असे परमपूज्यपाद अक्षरनिवासी शास्त्री स्वामी भक्ती किशोर दाजी स्वामी यांना बघता 1 वर्ष आपल्यामधून निघाल्यानंतर झाले आहे। देहाने भले आपल्यामध्ये नाही आहे, परंतु स्मृतीमध्ये अजून सुद्धा आपल्या सगळ्यांमध्ये ते जिवंत आहे। आम्ही कोणत्याही गावामध्ये, कोणत्याही सभेमध्ये जा, कोणत्याही कार्यक्रमामध्ये जा, तर तिथे आवर्जून कोणी शास्त्रीजींना स्मरण करत असतो आणि त्यासाठी गुरुवर्य शास्त्री स्वामी धर्मप्रसाद दाजी स्वामी यांचे शुभाशीर्वाद आणि परमपूज्यपाद गुरुवर्य शास्त्री स्वामी भक्ती प्रकाश दाजी स्वामी यांचा सुंदर संकल्प, त्यांचं सुंदर मार्गदर्शन, त्याच्या खाली आपल्या मंदिराचे कोठारी परमपूज्यपाद शास्त्री स्वामी प्रकाश दाजी स्वामी त्यांच्या वतीने आज मी इथे जाहीर करतो की येत्या डिसेंबर महिन्यामध्ये तारीख 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत 7 दिवसापर्यंत आपल्या इथे कुसुम काही हॉलमध्ये खूप दिव्य आणि भव्य आपण एक उत्सव घेत आहोत। त्या उत्सवाचा हेतू अक्षरनिवासी शास्त्री स्वामी भक्ती किशोर दाजी स्वामी यांची स्मृती आणि सोबत जे भगवान हरिकृष्ण महाराज आणि राधाकृष्ण देव आपल्याला 111 वर्षापासून आपल्याला सुंदर इथे दर्शन देत आहेत, त्यांच्या आशीर्वादाने आज आपण सुखी आहोत। आपण त्यांना पण विनंती ते रामचंद्र त्यांना पण विनंती सुद्धा पुढे लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा। बघत रहा लेवा जगत। धन्यवाद।